नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 7 ते 7 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। आता बघू शकाल क्रॉसमध्ये 3 टिपक्यांना मी एक रेष ओढून घेतलेला आहे। त्यानंतर 2 टिपक्यांना एक रेष ओढून तयार करून घेत आहे। चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गोलाकारच्या जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक रेषला। आणि आता चारही बाजूचा असंच प्रकारे आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चारही बॉक्समध्ये। चला आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया। चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। चला आता चारही बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया। पूर्णपणे आपण रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसतो। ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। चला आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला एक गोल आकार तयार करून घ्यायचा आहे चारही बाजूला। आणि आता ही चारही बाजूचा आपला गोल आकार तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आता आपला पिवळा रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला आपल्याला 4 फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचा आहे। आणि चारही बाजूला आपल्याला 4 फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये। चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया। आणि आता त्यानंतर आपल्याला प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या 3-3 रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये। चला आता ही तयार झालेला आहे। असंच प्रकारे आपण प्रत्येक बाजूला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आवडलं असले तर नक्की एक लाईक करा। चला आता पूर्णपणे आपला तयार झालेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये 3 ते 1 टिपक्याला आपल्याला 4 फुलांच्या पाकळ्या तयार करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे वरच्या बाजूच्या 2 टिपक्यांना। आता आपला स्वस्तिक तयार झालेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे। त्यानंतर स्वस्तिकला निळा रंग घेतलेला आहे। आता आपला रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर मी वरच्या बाजूला एक क्रॉसमध्ये रेष ओढून गोल आकार केलेला आहे चारही बाजूला। आणि चारही बाजूचा आपला ही तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे 3 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला स्वस्तिकच्या आतमध्ये। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेला आहे। आणि आता चारही टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला 3 पाकळ्यांचे फुलं काढून तयार करून घेत आहे चारही बाजूला। त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये
हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे. दिसायला खूप सुंदर दिसतोय. कशी वाटली तुम्हाला? आवडली असली तर नक्की एक लाईक करा आणि फुलांच्या वरच्या बाजूला 2 पांढऱ्या रंगाचे ठिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. चला आता पूर्णपणे तयार करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला हिरव्या रंगाच्या बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवायचं आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे. आवडलं असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. चला आता बाय बाय. थँक्यू.